मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करताना ह्या गोष्टी लक्षात घ्या. पहा कसे करावे उद्यापन, सुवासिनींना कोणती गोष्ट यावेळी भेट द्यावी, जाणून घेऊया सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार व्रताच्या उद्यापनाची आता वेळ आलेली आहे. उद्या 18 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. महालक्ष्मी व्रतामध्ये शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करून सुवासिनींना घरी बोलवून त्यांची ओटी भरण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीच्या गुरुवारांच्या व्रताची पूजा मनोभावे केल्यास देवी प्रसन्न होते व आपल्या कुटुंबांवर कायम कृपा करते. त्यामुळे अनेक सुहासिनी महिला किंवा कुमारिका मुली देखील हे व्रत पूर्ण विश्वासाने व समर्पणाने करतात. उद्या या व्रताचे उद्यापन असल्याने सुवासिनींनी ओटी अशी भरावी, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, पूजा कशी करावी, असे अनेक प्रश्न पडले असतील. तर आज आपण ह्या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती बघूया. तर चला, व्हिडिओला तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत आवर्जून बघा. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी महालक्ष्मीची दर गुरुवारी चौरंगावर पूजा मांडून कथा वाचून पूजा केली जाते. गुरुवारी व्रत केले जातात. देवीला नैवेद्य दाखवून आरती केली जाते. शेवटच्या गुरुवारी ह्या व्रताचे उद्यापन करून विधीपूर्वक सांगता केली जाते. उद्यापन करताना दर गुरुवारी देवीची पूजा जशी मांडली जाते तशीच मांडावी, कथा वाचावी, देवीला शृंगार अर्पण करून विधीपूर्वक सर्व पूजा करावी. त्यानंतर पूजाचे उद्यापन हे संध्याकाळी करण्याची पद्धत आहे. असे म्हणतात की देवी लक्ष्मी सायंकाळी आपल्या घरात येते. त्यामुळे सायंकाळी घराची स्वच्छता करावी, घरात धूपदीप अगरबत्ती लावावी, दारात रांगोळी घालावी. त्यानंतर सुवासिनींना आपल्या घरी बोलवावे. ह्यामध्ये तुम्ही आपल्या क्षमतेनुसार 1, 3, 5, 7, 11 अशा प्रकारे सुहासिनी बोलवू शकतात. सुहासिनींना देवासमोर किंवा देवीसमोर हात जोडायला सांगावे. देवीला हळदी कुंकू वाहून मग सुवासिनींना बसायला आसन द्यावे. त्यांना हळदी कुंकू लावावे, गजरा द्यावा, शृंगाराचे सामान द्यावे. सुवासिनींना ह्यावेळी देवीचे स्वरूप म्हणून त्यांना नमस्कार करावा. यानंतर सुवासिनींनी खणानारळाची ओटी भरावी. त्यांना कथेचे पुस्तक आणि केळी प्रसाद म्हणून द्यावा. गोड दूध प्यायला द्यावे. खिरीचा नैवेद्य देवीला दाखवावा. तो खीरसुद्धा तुम्ही सुवासिनींना देऊ शकतात. जमल्यास सुवासिनींना आपल्या घरात जेवू घालावे. सर्वात शेवटी त्यांचा पाय पडून आनंदाने सुवासिनींना निरोप द्यावा. ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करू शकतात. एका सुवासिनीला जरी बोलवले तरी देखील तुमची पूजा व उद्यापन संपन्न होऊ शकते. मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मनात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असणे. ह्या दिवशी तुम्ही कोणालाही वाईट बोलू नये, मुखातून अपशब्द काढू नये. देवीच्या नामाचे दिवसभर स्मरण करावे. आपल्या घरात पूर्ण स्वच्छता या दिवशी राखावी. गरिबांना भोजन द्यावे. आपल्या क्षमतेनुसार दान करावे असे शास्त्रात सांगितले जाते. स्वच्छ धुतलेली साडी परिधान करावी. सुवासिनीने साज शृंगार करून देवीची पूजा करावी. आपल्या घरी आलेल्या सुवासिनींना मान द्यावा. त्यांना देवीचे स्वरूप म्हणून पूजावे. प्रसन्न मनाने देवीची पूजा केल्यास या व्रताचे संपूर्ण फळ मिळते अशी मान्यता आहे. म्हणून तुम्ही आवर्जून अशा प्रकारे सुवासिनींना बोलून आणि सुवासिनींची तुम्ही पूजा करू शकतात. जर तुमच्या मनात अजून शंका असेल की उद्या तुम्ही उद्यापन करताना तुमचे 4 गुरुवार जर झाले नसेल किंवा तुमच्याकडनं 4ही गुरुवार पैकी एखादा गुरुवार म्हणजे तुमच्याकडनं झाला नसेल किंवा तुम्हाला सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल, तर तुम्ही उद्यापन करायचं का? तर याचं उत्तर आहे हो. तुम्ही उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या दिवशीच तुम्ही उद्यापन करू शकतात. कारण की पौष महिन्यात आपल्याला उद्यापन करता येत नाही, कारण की शुभ कार्य केले जात नाही. आणि ह्या वेळेस आपल्याला उद्यापन करताना तुम्हाला
ह्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे आणि तुमच्याकडनं एखादा गुरुवार सुटला पण असेल किंवा तुमच्याकडनं झाला नसेल तरीही तुम्हाला उद्यापन मार्गशीर्ष महिन्यातच शेवटच्या गुरुवारी करायचं आहे. म्हणून तुम्ही शेवटच्या गुरुवारी आवर्जून उद्यापन तुम्ही करून घ्या. समजा तुम्हाला सुतक असेल किंवा तुम्हाला उद्यापन करायला जमत नसेल की तुम्ही तुमच्या कोणालाही शेजारी असेल महिला तर त्यांना बोलून ते उद्यापन तुम्ही करून घ्या किंवा मग तुम्ही आईला किंवा सासूकडनं तुम्ही बोलून आणि ते उद्यापन मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करायचं असतं. म्हणून तुम्ही आवर्जून शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करा. पौष महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पौष महिन्यात नंतर त्या ठिकाणी आपल्याला ते पित्रांना समर्पित महिना म्हणून तो आपण हे करत असतो, अर्पण करत असतो. पित्रांची सेवा केली जाते आणि त्या महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टी शुभ गोष्टी करायच्या नसतात. म्हणून पौष महिन्यात गुरुवारी मार्गशीर्षच्या गुरुवाराचं उद्यापन होत नसतं. म्हणून तुम्ही जमत असेल तर उद्या म्हणजेच गुरुवारी उद्यापन करून घ्या, आवर्जून करा. तुम्हाला सुतक असेल तर तुम्ही खरं सांगते तुम्ही तुमच्या आईला किंवा सासूला किंवा तेही येणं शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या मैत्रिणी, तुमच्या कोणी सख्या सोयऱ्या असतील त्यांना एकीला बोलून तुम्ही त्यांच्याकडनं साधी सोपी पूजा मांडणी करून घ्या आणि त्यांच्याकडनं उद्यापन करून घ्या. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम राहणार नाही. म्हणून तुम्ही उद्या आवर्जून उद्यापन करूनच घ्या. आणि हा शेवटचा गुरुवार आहे म्हणून तुम्ही पूजाविधी जसं सांगितलं किंवा सुवासिनीला तुम्हाला काय द्यायचं आहे आणि किती सुवासिनी आपल्याला जीव घालायच्या आहेत तेही सांगितलेलं आहे. आजची सेवा माता लक्ष्मींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.